सोला भात करू, खूप छान लागतो। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। सोला भात करण्यासाठी पहा, तुरीच्या ओल्या शेंगा असतात त्या निवडून त्यातले दाणे काढून घेतलेले आहेत। 1 वाटीभर हे दाणे आहेत आणि 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। इंद्रायणी तांदूळ आहे। तमालपत्र, 4 लवंग, 4 मिरे असं मसाला घेतला आहे। 2 हिरव्या मिरचीचे तुकडे केलेत। 1 टोमॅटो चिरून घेतला आहे। 1 कांदा असा उभा उभा चिरून घेतलेला आहे पहा। आणि गॅसवर मी कुकर ठेवला आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात 1 चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरंसुद्धा चांगलं फुललं की मग त्यात उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे। कांदा त्या तेलामध्ये परतवून घ्यायचा। खडे मसाले जे होते, लवंग, मिरा ते घातलं। आलं लसूण ठेचून घेतला होता, ती पेस्ट घातली आहे आलं लसूणाची। सर्व चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। 2 हिरव्या मिरचीचे तुकडे चिरून घेतले ते घातले आहेत आणि हे तुरीचे दाणे घातले आहेत 1 वाटीभर। 1 टोमॅटो चिरून घेतला तो घातला आहे आणि सर्व चांगलं पुन्हा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घातलं आहे। सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर हिंग घातला आहे आणि कांदा लसूण मसाला घातला आहे। आपल्याला आवडेल तो मसाला आपण घालू शकतो। कोथिंबीर घातली आहे भरपूर आणि हे पुन्हा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे, कोरडे मसाले, भाज्या। आणि मग त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ, तो मी 10 मिनिट धुवून बाजूला ठेवला होता, तो या कुकरमध्ये घातलेला आहे। तर भाज्या, कोरडे मसाले, तांदूळ सर्व चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि 1 कप तांदूळ मी घेतलेला आहे, इंद्रायणी तांदूळ। कुठलाही तांदूळ आपण घेऊ शकतो। त्यामध्ये 1 कपाला 2 कप पाणी, दुप्पट पाणी असं मी घातलेलं आहे। आणि पुन्हा हे सर्व छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे पहा। मीडियम हीटवर आपण 1 शिटी काढून घेत आहोत। कुकरचं शिटी झालेली आहे, कुकर थंड झाला आहे आणि बघा खूप छान दिसतो आहे भात, एकदम पाहताच खावासा वाटतो। तर हा भात छान तयार झालेला आहे, तो मी डिशमध्ये काढून घेत आहे पहा। तर या दिवसात तुरीच्या शेंगा मिळतात, तर असे तुरीच्या दाण्यांचा भात आमटी आपण करू शकतो। तर असा सोला भात मी केलेला आहे, आपण हे करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। प्लीज लाईक, शेअर and subscribe Nirali my channel. Thank you.